नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 22 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या हवामानाचा अंदाज तुम्हाला वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. सर्वप्रथम आपण सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जे सायक्लोनिक स्टोम तयार होणार आहे याचा राज्यावरती कोणता परिणाम आहे का, तसेच अरबी समुद्रामध्ये ही एक लो प्रेशर एरिया आहे, याचाही राज्यावरती काही परिणाम आहे का, हे डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये अजूनही थंडीची जी लाट आहे ती तशीच कायम आहे. मात्र देशाचा जो मध्यवर्ती भाग जर पाहिला, गुजरातचा दक्षिण भाग, मध्य प्रदेश दक्षिण भाग, छत्तीसगड याचबरोबर ओडिसा या भागापासून दक्षिणेला वाऱ्याची दिशा बदलली आहे. तसेच त्या ठिकाणी ढगाळ वातावरण हळूहळू सुरुवात झाली, त्यामुळे राज्यभरामध्येही तापमानामध्ये आजपासून वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच थंडीमध्ये कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. तसेच याचबरोबर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार आहे. तसेच येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्यापर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र रूपांतर होणार आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र 24 तासामध्ये डिप्रेशन बनेल. ज्याला हे डिप्रेशन बनेल त्यावेळेलाही बंगालचा उपसागर अतिशय जास्त ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळेल. तसेच ज्यावेळेला हे सायक्लोनिक स्टॉर्म बनेल, या सायक्लोनिक स्टॉर्म बनल्यानंतर मात्र ह्याचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल तो विशाखापट्टणम, ओडिसा, आंध्र प्रदेशची उत्तरेची बाजू असेल, पूर्व किनारपट्टी असेल, तसेच ओडिसाची किनारपट्टी या भागात त्याचं लँडफॉल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सायक्लोनिक स्टॉर्म बनेल किंवा चक्रीवादळ बनेल याचा राज्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट हा कोणताही नाहीये. मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे, तेही 23, 24, 25 या दिवशी. मात्र तरीही या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस कदाचित एकदम लाईट रेन किंवा फक्त ढगाळच वातावरण राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली, उत्तरेकडून दक्षिणेला म्हणजे राजस्थानचा मध्यवर्ती भाग असेल या भागापर्यंत उत्तरेकडून थंडगार हवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर गुजरातच्या मध्यवर्ती भागापासून दक्षिणेला बंगालच्या उपसागरामधून हळूहळू वाऱ्याचा पुरवठा हा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्याचाही दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. याचबरोबर हा दिवसभराचा जर मिनिमम टेम्परेचर थंडीचा जर विचार केला, राज्यात कालपर्यंत 8 डिग्री सेल्सिअस 9 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. मात्र आज त्या ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. सर्वप्रथम सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर या ठिकाणी जवळपास 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अहिल्यानगर 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. बीडमध्ये 10.1 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 11.9 डिग्री सेल्सिअस, नाशिकचं जर पाहिलं तर नाशिकमध्ये 11.6 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्येही 11.6 डिग्री सेल्सिअस, जळगावमध्ये 11.3 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 13.7 डिग्री सेल्सिअस, अकोल्यामध्ये 13.4 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 13.3 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर यवतमाळमध्ये 11.6 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 13.9 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 12.9 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं 15.1 डिग्री सेल्सिअस. तसेच भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये जवळपास 10 ते 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. चंद्रपूरमध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, तसेच गडचिरोलीमध्ये 12.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर परभणीमध्ये 12.9 डिग्री सेल्सिअस, तसेच नांदेडचा उत्तर भाग असेल किनवट या ठिकाणी जवळपास 18.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. लातूरचा उत्तर भाग असेल 13.2 डिग्री सेल्सिअस, धाराशिवमध्ये 14.1 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सोलापूर, मोहोळ यामध्ये 17.1 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सांगली जर पाहिलं, सांगलीमध्ये 15.8 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये जवळपास 17.2 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. साताऱ्यामध्येही 13.4 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये मात्र 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर पुण्याचा जो इतरत्र भाग असेल त्या भागामध्ये जवळपास 15.8 डिग्री सेल्सिअस म्हणजे मगरपट्टा हवामान केंद्रामध्ये. याचबरोबर डहाणूमध्ये 18.1 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये कुलाबा वेधशाळेला 22 डिग्री सेल्सिअस, तसेच अलिबागमध्ये 19.3 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर रत्नागिरीमध्ये 21.8 डिग्री सेल्सिअस, राजापूरमध्ये
19.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मात्र काल जशी थंडी होती तशी आज थंडीमध्ये कमी झालेली पाहायला तापमानात वाढ झालेली आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये तापमानामध्ये अजून वाढ झालेली पाहायला मिळते. खानदेशचा संपूर्ण जिल्हा असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, तसेच पुण्याचा पूर्व भाग असेल, साताराचा पूर्व भाग असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल, याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग, बीड, लातूर, नांदेड, तसेच परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, चंद्रपूरचा उत्तर भाग असेल, यवतमाळ असेल, याचबरोबर गडचिरोलीचा बहुतांश भाग असेल. या भागात जर पाहिलं, या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. गेल्या 12 तासामध्ये जवळपास याच्यामध्ये 2 ते 4 डिग्री सेल्सिअस ही वाढ झालेली पाहायला मिळते. याचबरोबर चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल आणि गडचिरोलीचा भाग असेल, या भागामध्ये ही तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते. तसेच धाराशिव संपूर्ण जिल्हा, लातूर संपूर्ण जिल्हा, सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल, तसेच सातारा उत्तर, पुणे पूर्व, नाशिक पूर्व या भागाचं जर नाशिक पश्चिम या भागाचं जर पाहिलं, जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, तसेच विटा, खानापूर, याचबरोबर साताराचं कराड, पाटण, दहिवडीचा काही भाग असेल, याचबरोबर लोणावळा या भागाचं जर पाहिलं, जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. तसेच सांगलीचा पश्चिम भाग, संपूर्ण कोल्हापूर या भागात जर पाहिलं तर 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. गोवा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जर पाहिलं, या ठिकाणी 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. व संपूर्ण कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं, जवळपास 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मुंबई असेल, याचबरोबर अलिबाग असेल, या भागामध्येही 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खात्यानुसार येणाऱ्या 24 तासामध्ये सांगली असेल, कोल्हापूर घाटमाचा भाग आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र माझ्या अंदाजानुसार जर पाहिलं, या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. तसेच 23 तारखेचा जर विचार जर केला, 23 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर असेल, सांगली, सातारा या भागामध्ये ही लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी होतील. मात्र पाऊस हा एकदम तुरळक पद्धतीचाच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना, याचबरोबर राज्यातील जे शेतकरी मित्र असतील, कोणत्याही पद्धतीचं घाबरण्याचं कारण या ठिकाणी नाहीये. याचबरोबर 24 तारखेचं जर पाहिलं, 24 तारखेला सांगली आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग, पूर्व भाग असेल, या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता, म्हणजे अवकाळी पाऊस त्या ठिकाणी होईल. मात्र तोही लाईट ट्रेंड पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.